नमस्कार मित्रांनो, आज एक भीषण आणि दुःखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एक प्रभावी नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झाले आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घडामोडी म्हणजेच अपघात कसा झाला आणि याचा राजकारणावर होणारा परिणाम पाहणार आहोत. आज सकाळी महाराष्ट्रातील बारामतीजवळ विमान अपघातग्रस्त झाले. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 5 प्रमुख सदस्यांना बसवलं होतं. अपघातात सर्व प्रवासी मरण पावले आहेत. यात पायलट आणि सुरक्षा कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. जशी माहिती समोर आली आहे, विमान बारामतीजवळ विमानतळावर उतरायचा प्रयत्न करत असताना आधीच क्रॅश झाले. अपघातानंतर विमान जळले गेले आणि धूर दिसत होता. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत 5 लोक होते. सर्वांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. हे अपघातस्थळी झाले आहे आणि आता अधिक माहितीसाठी अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रगल्भ नेते आणि दीर्घकालीन राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी सहकारी क्षेत्रातून भारतीय राजनीतीपर्यंत मोठं योगदान दिलं. 2023 मध्ये पक्ष विभाजनानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि 2026 पर्यंत ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत भूमिका बजावत होते. या धक्कादायक घटनेनंतर देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि अनेक नेत्यांनी शोकसंदेश दिले आहेत. महाराष्ट्रात राजकीय आणि सामान्य लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. अजित पवार यांचा अचानक निधन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फडफडणारा बदल घडवू शकतो. त्यांचा नेतृत्वाचा अनुभव आणि प्रभावी भूमिका यामुळे त्यांच्या पुढील जागेवर कोण उभं राहणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. एनसीपीचे कार्यकर्ते आणि पवार यांच्या समर्थक आता शोकात आहेत. त्यांच्या पक्षतंत्रज्ञांनी आणि समर्पकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यांच्या कार्याची आठवण ठेवली जाईल. आजची ही घटना आपल्याला पुन्हा एकदा जीवन किती अनिश्चित आहे हे शिकवते. अजित पवार यांचं योगदान महाराष्ट्राच्या राजकारणात कायम लक्षात राहील. त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो हीच प्रार्थना.